नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. दिवाळीच्या तोंडावर खासगी लूट, ट्रॅव्हल्सचे भाडे झाले तिप्पट. RTO हातावर हात ठेवून प्रवाशांचे मात्र दिवाळे निघणार. बुलढाण्यात 1 लाख बोगस मतदार, महायुतीच्या आमदारांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. सरकारी बी टेन्युअर जमिनीच्या नोंदीत मोठा घोळ, जिल्हाधिकाऱ्यांनी करावी भूमी अभिलेखची स्वतंत्र तपासणी. बाजारपेठेत दिवाळीची खरेदीची धामधूम, पणत्या, आकाश दिवे खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी. गुन्हेगारांवर चांडक पॅटर्नचा वचक कायम, सराईत गावगुंडांची पातूर शहरातून धिंड, पोलिसांच्या कारवाईचे कौतुक. आता सविस्तर बातम्या. दिवाळी तोंडावर असताना लक्झरी बस व्यावसायिकांनी दुप्पट नाही तर तिप्पट भाडेवाढ करत प्रवाशांची लूट सुरू केली आहे. तर दुसरीकडे RTO हातावर हात ठेवून बसले असून तक्रारीशिवाय कारवाई नाही असे म्हणत लुटीकडे पाहत आहेत. दरम्यान या मार्गावर STच्या 60 बसेस धावणार आहेत. दिवाळीच्या निमित्ताने कुटुंबाला भेटायला गावाकडे येणाऱ्या प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू आहे. रेल्वे आणि STने हात टेकल्यानंतर नाईलाजाने खासगी ट्रॅव्हल्सकडे वळणाऱ्या सामान्य नागरिकांना खासगी वाहनधारकांनी गब्बर टॅक्स लावत तिप्पट भाड्यांच्या खाईत लोटले आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांचा हा मनमानी आणि अवैध कारभार प्रवाशांचे दिवाळीपूर्वीच दिवाळे काढत असून या दरवाढीच्या दरोड्यावर त्वरित कारवाईची मागणी होत आहे. जी बस दिवाळीपूर्वी 1200 ते 1300 रुपयात पुणे ते अकोला प्रवास घडवत होती, त्याच बसेसचे भाडे आता 2500 ते 3000 रुपयांच्या घरात पोहोचले आहे. म्हणजे सरळ सरळ दुप्पट ते तिप्पट दरवाढ झाली आहे. महानगरात नोकरी आणि शिक्षणानिमित्त राहणाऱ्या हजारो विदर्भ मराठवाड्यातील नागरिकांना घरी येणे कठीण झाले आहे. रेल्वेचे बुकिंग फुल झाल्याने आणि STची सेवा अपुरी पडल्याने खासगी ट्रॅव्हल्स हाच एकमेव पर्याय उरला आहे. नेमका याच परिस्थितीचा फायदा न घेता खासगी कंपन्या अक्षरशः गैरफायदा घेत आहेत. खासगी ट्रॅव्हल्स चालकांना नियमानुसार ST बसच्या भाड्यांपेक्षा केवळ 1.5 भाडे आकारण्याची परवानगी आहे, पण त्यांनी हे नियम धाब्यावर बसवून भाडे प्रमाणाबाहेर वाढवले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात 1 लाखापेक्षा अधिक बोगस मतदारांची नावे मतदार यादीत असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. मृत व्यक्तींची नावे तसेच स्थानांतरित अधिकाऱ्यांची नावे देखील अद्याप यादीत असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे निवडणूक आयोग बोगस नावे काढण्यात टाळाटाळ करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 1 लाखाहून अधिक बोगस नावे मतदार यादीत आहेत. अनेक व्यक्तींचा मृत्यू होऊन 15 वर्ष झाली असतानाही त्यांची नावे यादीत कायम आहेत. 15 वर्षापूर्वी येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची नावेही अद्याप मतदार यादीत आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांना 4000 अशा मतदारांची यादी दिली आहे, ज्यांची नावे 2 ठिकाणी आहेत. मात्र अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. निवडणूक आयोगाला या संदर्भात सांगितले असता त्यांनी बोगस नावे काढू नका अशी भूमिका घेतली, असा दावा संजय गायकवाड यांनी केलाय. गायकवाड यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की अनेक मतदार ग्रामीण भागात राहतात, मात्र शहरी भागातील निवडणुकांमध्ये मतदानासाठी आपले नाव तिथे नोंदवतात. अशा मतदारांकडे दोन्ही ठिकाणी नावे असल्यामुळे ते दुहेरी मतदान करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आमदार गायकवाड यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की राज्यात तिन्ही पक्षांची शिवसेना, शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी, अजित गट, महायुती व्हावी अशी सर्वच नेत्यांची इच्छा आहे. बुलढाणा जिल्ह्यात युती करण्याचा कल स्पष्ट आहे, मात्र अंतिम निर्णय बैठकीनंतर घेतला जाईल असे त्यांनी म्हटले. बघा, मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे. काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवणे साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नावं आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांचे देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील. हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे. आणि
निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका. अरे ही जी डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही? असा कोणता या भारताचा कायदा आहे, कोणतं संविधान असं की असे बोगस नावं तुम्ही कायम ठेवता? मृत्यू पाळलेल्यांची नावं तुम्ही टाकत नाही. 25 जुलैला तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका पण टाकू नका. कालपर्यंत जे मुलं तरुण झाले, वयात आले, ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त आला, तुम्ही त्यांचा अधिकार हिसकून घेत नाहीये का? आता हे सगळं काही शासनाच्या हाती नसतं. ही निवडणूक आयोग ही स्पेशल संस्था आहे. त्याच्यामुळे त्यांनीच हे ठरवलं पाहिजे की एकतर सगळ्यांचा मृत्यूचा दाखला हा तुम्ही निवडणूक आयोगाशी जोडून घ्या, आधार कार्डशी जोडून घ्या, म्हणजे किमान कळेल तर की कोणता मृत्यू झाला काय झाला. आणि हे जे डबल नाव हे आधारशी लिंक जर केले तर पुन्हा डबल नाव कधीच कुठे येणार नाही. म्हणजे काही लोकांना नगरपालिकेत निवडणूक करायची तर ग्रामीण भागातले नाव टाकतात, त्याच्या वर्षात निवडून येतात आणि ते ग्रामीणचे नावं पुन्हा जिल्हा परिषद नगर परिषद बाहेर जातात, तिकडे मतदान करतात. नाही, 100% आधार लिंक केलंच पाहिजे आणि मृत्यूचा दाखला सुद्धा त्याच्याशी जोडला पाहिजे, जेणेकरून मृत्यूची झालेली नावं ही आपोआप डिलीट होतील. आणि महायुती झाली पाहिजे ही तिन्ही पक्षाची आमची सगळ्यांची मानसिकता आहे, वरच्या नेत्यांची आहे. आणि त्यांनी समंजस्याचा सल्ला दिला की शांततेनं घ्या आणि स्थानिक पातळीवर नाही झालं तर राष्ट्रीय पातळीवर त्या संदर्भात ते चर्चा करतील. नाही, ते तर आमचं धोरण ठरलेलं आहे की महाराष्ट्रात जिथे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचा आमदार असेल तिथला नगराध्यक्ष त्या पक्षाचा असला पाहिजे आणि इतर ठिकाणी मग त्यांनी बसून निर्णय घ्यावेत. सरकारी नियमानुसार बी टेन्युअर जागाचे ए टेन्युअर करताना त्यासाठी निर्धारित प्रक्रियेला फाटा देत थेट काही प्रकरणात थेट सब रजिस्टर ऑफिसने जमिनी खरेदी विक्री केल्याच्या नोंदी घेतल्या आहेत. इतकेच नाही तर काही प्रकरणात भूमी अभिलेख विभागाला देखील अंधारात ठेवत हा उद्योग केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. बी टेन्युअरचे अनेक प्रकारात ए टेन्युअरच्या जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी फाईल कलेक्टर ऑफिसला गेलीच नसल्याची माहिती आहे. यातून सरकारचा लाखोचा महसूल बुडविला गेला आहे. त्यामुळे अशा सर्व प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या महसूल अधिकाऱ्यांमार्फत करण्याची गरज विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. सरकारी महसूल आणि उत्पन्नावर दरोडा टाकणारे कोण याचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी भूमी अभिलेख विभागाच्या पदसिद्ध उपाध्यक्ष असून त्यांनी या प्रकरणात महसुली अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे. अनेक बी टेन्युअर प्रॉपर्टीवर लोन देखील देण्यात आले. त्यासाठी नियमानुसार जिल्हाधिकारी यांची मान्यता पाहिजे. ती मान्यता देखील घेण्याची तसदी भूमाफियांनी घेतली नाही. या सर्व उद्योगात भूमी अभिलेख विभागातील सावळा गोंधळ आणि भ्रष्ट कारभार जबाबदार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एरिया करेक्शनची अनेक प्रकरणे हे कलम 106 नुसार करायचे होते, पण ती कामे 155 मध्ये करण्यात आले. हे सर्व होताना जिल्हा अधीक्षक यांना ऑनलाईन सर्व प्रक्रिया दिसत होती. तेव्हा त्यांचे लक्ष कुठे होते असा प्रश्न विचारला जात आहे. उपअधीक्षक पंकज पवार यांचे निलंबन झाले असून त्यांना प्रकरण मंजुरीसाठी पाठविणारे सर्वेयर यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला कोणी याचीही चौकशी होण्याची गरज आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या मंगलमय पर्वासाठी अकोल्यातील बाजारपेठा उत्साहाने फुलून गेल्या आहेत. सर्वत्र खरेदीची लगबग सुरू असून नागरिकांची पाऊले खास दिवाळीच्या सजावटीच्या साहित्याकडे वळू लागली आहेत. दिवाळीच्या स्वागतासाठी पारंपरिक मातीच्या पणत्या आणि रंगीत आकाश दिव्यांच्या खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. बाजारात विविध डिझाईनचे आणि आकाराचे आकाश दिवे दाखल झाले आहेत, ज्यामुळे यंदा घरोघरी पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेचाही मिलाफ पाहायला मिळत आहे. यासोबतच पणत्यांसाठी लागणाऱ्या वाती, फुलवाती आणि आकर्षक कंदिलाची मागणीही वाढली आहे. धनसंपत्तीच्या पूजनासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांच्या दुकानांवर विशेष गर्दी दिसत आहे. यंदा बाजारात आकर्षक लक्ष्मी मूर्ती आणि पूजेसाठी लागणारे लक्ष्मी पूजनाचे कागद मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. दिवाळीच्या उत्साहामुळे संपूर्ण बाजारपेठेत चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा संचारली असून या खरेदीमुळे लहान विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत आहे. दिवाळी प्रकाशाचा नाही तर घरात सुख, समृद्धी आणि स्वच्छतेचे आगमन करणारा सण आहे. या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील बाजारपेठ आता गृहोपयोगी वस्तू आणि बालकांसाठी खास मातीच्या वस्तूंची खरेदी जोमात सुरू झाली आहे. दिवाळीपूर्वी घर स्वच्छ करण्याची आणि नवीन वस्तू घरात आणण्याची परंपरा आहे. लक्ष्मीच्या स्वागतासाठी लागणारे नवीन झाडू आणि फडा, सूप खरेदी करण्यासाठी ग्राहक येत आहेत. या वस्तू लक्ष्मीच्या आगमनाचे आणि घरातून दारिद्र्य दूर करण्याचे प्रतीक मानल्या जातात. यंदाच्या दिवाळीत खास आकर्षण ठरत आहे ते घरातील लहान मुलांसाठी असलेली मातीची खेळणी, पारंपरिक मातीचा किल्ला, मातीची छोटी भांडी आणि विविध प्राणी पक्ष्यांच्या खेळण्यांना लहानग्यांकडून मोठी मागणी आहे. प्लास्टिकच्या खेळण्यांऐवजी पारंपरिक आणि पर्यावरणपूरक मातीच्या खेळण्यांची खरेदी करण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. एकंदरीत पणत्यांच्या प्रकाशातून ते लहान मुलांच्या खेळण्यांपर्यंत
दिवाळीच्या मंगलमय खरेदीने बाजारपेठांना नवा उत्साह आणि चैतन्य प्राप्त झाले आहे. बार्शी टाकळी नगरपंचायत प्रशासनाचे अत्यंत बेजबाबदार आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्येकाला अनुभव येत आहे. सकाळी नगरपंचायत कार्यालयात एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. परिणामी कामासाठी आलेल्या नागरिकांना तात्काळात बसावे लागले. नगरपंचायतीच्या या अभूतपूर्व अनास्थेमुळे कार्यालय अक्षरशः रामभरोसे असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. सध्या परिसरात निवडणुकीचे वातावरण असून अनेक नागरिक निवडणुकीच्या कागदपत्रांसाठी नगरपंचायत कार्यालयात चक्रा मारत आहेत. मात्र आज संपूर्ण कार्यालयात शुकशुकाट असल्याने लोकांना रिकाम्या हाती परतावे लागले. जन्मदाखले, घर टॅक्स, घरांच्या बांधकामाची परमिशन, बोरची परमिशन अशी अनेक महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. कामांसाठी आलेले लोक कार्यालयात बसून बसून कंटाळून परत जातात. दररोज हेच सुरू आहे. अधिकारी नाही, कर्मचारी नाही, जावे तर कुठे असा हताश प्रश्न बार्शी टाकळी शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाच्या या कामचुकार वृत्तीमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वरिष्ठ अधिकारी यावर कोणताही वचक ठेवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरपंचायतीच्या या मनमानी कारभाराकडे तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि कर्मचाऱ्यांची तत्काळ हजेरी सुनिश्चित करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आजम खान, RRC न्यूज, बार्शी टाकळी. अकोट नगरपालिकेने नागरिकांवर लादलेल्या अवाजवी गब्बर टॅक्स विरोधात सुरू असलेल्या संघर्षाला अखेर मोठे यश मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या ऐतिहासिक निकालात गब्बर टॅक्सला स्थगिती दिली असून पुढील आदेश येईपर्यंत जुन्या कर प्रणालीनुसार कर आकारणी करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. नगरपालिकेचे नुकतेच घरपट्टी आणि इतर करांमध्ये मोठी वाढ करून नागरिकांवर हा गब्बर टॅक्स लादला होता, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. नगरपालिकेच्या या करवाढी विरोधात सर्वप्रथम काँग्रेस पक्षाने तीव्र आंदोलन छेडले. त्यानंतर प्रहार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे गट यासह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेऊन नागरिकांच्या आवाजाला बळ दिले. या पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम चौखंडे, माजी नगरसेविका विजया दिलीप बोचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अनिल सुशील पुणकर, प्रहार पक्ष यांनी उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात रिट पिटिशन दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी न्यायालयाने नगरपालिकेचा नवीन कर तत्काळ स्थगित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. उच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले की अकोट नगरपालिकेने लादलेला नवीन कर तत्काळ स्थगित करण्यात येत असून पुढील आदेश येईपर्यंत जुन्या कराप्रमाणे कर आकारणी करावी. या निकालानंतर अकोट शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून हा विजय लोकशक्तीचा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मारुती सुझुकी अरेनाची बहुप्रतीक्षित SUV व्हिक्टोरीजचे लोकार्पण अकोला जिल्ह्याचे अधिकृत डीलर खंडेलवाल ऑटो व्हील्स येथे नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाले. व्हिक्टोरीजच्या आगमनाने अकोल्यातील वाहन प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मारुती सुझुकी अरेनाची बहुप्रतीक्षित SUV व्हिक्टोरीजचे या भव्य लोकार्पण सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली. यामध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संतोषदादा कोरपे, मारुतीचे रिजनल मॅनेजर पुनीत नायक, एरिया मॅनेजर गौरव गुप्ता, PDK हिचे डीन संजय भोयर, स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर आशिष कुमार सिंग, सेंट्रल बँकेचे रिजनल मॅनेजर पंकज कुमार, SBI रामदासपेठ शाखा अधिकारी राजे सर, ओमप्रकाश शिवप्रकाश ग्रुपचे शिवप्रकाश रुहाटिया, वरिष्ठ विधिज्ञ GK सारडा सर आणि दिलीप जडे, कणुभाई सायानी यांचा समावेश होता. याप्रसंगी खंडेलवाल ऑटो व्हील्सचे MD वसंतबाबू खंडेलवाल, सपत्नीक तसेच डायरेक्टर सौ अर्चना गुप्ता आणि रोहित खंडेलवाल हेही उपस्थित होते. यावेळी दिल्ली येथील संचालक वरिष्ठ सेल्स अधिकारी संजय पांडे आणि इम्रान जाफरी यांची व्हिक्टोरीज SUV बद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की व्हिक्टोरीज एक अत्यंत देखणी, स्टायलिश लुक असलेली SUV आहे, जी प्रगत सुरक्षा आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यात अंतर्गत 6 एअरबॅग्स, 5 स्टार सुरक्षा रेटिंग, लेव्हल 2 आणि 360 डिग्री कॅमेरा यासारख्या आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. इंजिन आणि मायलेज मध्ये हे वाहन मल्टिपल इंजिन पर्यायांसह उपलब्ध असून उच्च मायलेज देण्याची क्षमता आहे. व्हिक्टोरीज मध्ये प्रीमियम इंटेरियर, आरामदायी जागा, प्रगत इन्फोटेनमेंट सिस्टम, आधुनिक डिझाईन आणि अतिरिक्त सुविधांचा समावेश आहे. ग्राहकांना आपल्या बजेटनुसार निवडता यावेत यासाठी अनेक व्हेरियंट्समध्ये व्हिक्टोरीज उपलब्ध आहे.
खंडेलवाल ऑटो व्हील्स येथेही बहुप्रतीक्षित SUV विक्रीसाठी उपलब्ध झाली असून ग्राहकांनी टेस्ट ड्राईव्ह आणि बुकिंगसाठी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. बहुत अच्छी है, कहीं पर भी स्पेयर पार्ट उपलब्ध हो जाते हैं. पूरे देश में मारुति के 3,904 सर्विस स्टेशन हैं तथा सेल्स आउटलेट 3,925 आउटलेट पूरे देश में हैं. मारुति में सभी ग्राहकों के लिए सभी वर्ग की गाड़ियां उपलब्ध हैं. आज उसी श्रृंखला में मारुति की नई कार विक्टोरिस जुड़ रही है. नई गाड़ी के बारे में आपको थोड़ी देर से अवगत कराया जाएगा. अभी मैं खंडेलवाल ऑटो व्हील्स के डायरेक्टर आदरणीय अर्चना मैडम को रिक्वेस्ट करता हूँ कि वे स्वागत पर 2 शब्द कहें. खंडेलवाल ऑटो व्हील परिवार, I with immense pleasure welcome you all for the grand event of launch of the car that has got it all, and for those who have it all, that is our grand Victoris. A special welcome to our chief guest, Dr. Santosh Radha Korpe ji. We are expecting Puneet Nayak San, RM MSIL, and Shri Gaurav Gupta San, and AM MSIL. We are also expecting Shri Archit Chandak Sir SP. I also welcome Dean PDKV Shri Voyar Sir, Shri Ashish Kumar Singh Sir, Shri Pankaj Kumar RM CBI, Shri Bhagwan Surse Zonal Head BOM, and last but not the least, my beloved, my mentor, the living legend, MD, Khandelwal Auto Wheels, Mr. Vasant Khandelwal, and my beloved mom. Thank you. Thank you. प्लस फीचर्स. और अगर कंफर्ट एंड कन्वीनियंस की बात की जाए तो विक्टोरिस के अंदर आपको मिल जाती है स्मार्ट पावर टेलगेट विद गेस्चर कंट्रोल, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 8-वे पावर ड्राइवर सीट. अगर सेफ्टी की बात की जाए तो विक्टोरिस में आपको मिल जाता है लेवल 2 ADAS, 6 एयरबैग एंड ऑल व्हील डिस्क ब्रेक्स. अगर गाड़ी की डिजाइन के बारे में बात की जाए तो गाड़ी में आपको बोल्ट कट LED DRLs विद हेडलैम्प्स मिल जाती है, डायनेमिक कनेक्टेड LED टेल लैम्प्स मिल जाती है और एस्थेटिक 3 लेयर स्टिच डैशबोर्ड. अगर पावर ट्रेन की बात की जाए तो विक्टोरिस स्ट्रॉन्ग हाइब्रिड के साथ आती है और ऑल ट्रेन ऑल ग्रिप सिलेक्ट के साथ आ जाती है और ऑल न्यू अंडर बॉडी SCNG के साथ आ जाती है. थैंक यू. सीनियर मोस्ट आर्किटेक्ट है और 40 साल से मेरा उनसे संबंध है. जब हमने लूना का यहाँ शोरूम बनाया था उसका फर्नीचर बनाने के लिए हम पूना गए थे, वहाँ से आइडियाज लेकर हमने यहाँ बन रहा था. और आज ये हालत है कि जरे साहब के टिक मार के बिना मैं कुछ भी नहीं कर रहा था. ही हैज़ टू गिव ओके देन ओनली वी विल डू. थैंक यू वेरी मच. समारोह में सम्मिलित आप सभी सज्जन और समारोह में सम्मिलित आप सभी सज्जन और इस उपक्रम के प्रमुख हमारे पुराने मित्र वसंत जी, बंधु तथा भगिनी, मुझे कोई आश्चर्य नहीं हो रहा है. करीब 50 साल तक के ये एजेंसी डीलरशिप, ये सेवा आज भी मुकम्मल है हमारे गांव में. मैंने जब पहला मारुति गाड़ी लिया तो मेरे प्रैक्टिस का 10वां साल था. उसके पहले प्रीमियर कंपनी को चला लिया था. पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात झालेल्या निंदनीय कृत्याचा आणि देशभरातील पोलिसांच्या एकतर्फी कारवाईचा तीव्र निषेध अकोल्यात करण्यात आला. कुलजमाती विकाफ संघटनेच्या वतीने आय लव्ह मोहम्मद प्रकरण अटकेतील मुस्लिमांना सोडण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील कुलजमाती विफाक ही सर्वपक्षीय संघटना असून विविध मुस्लिम धार्मिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, प्रतिष्ठित विद्वान आणि विविध इस्लामी विचारसरणींच्या मान्यवर व्यक्तींनी मिळून स्थापन केलेली आहे. अलीकडील काळात पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात झालेल्या निंदनीय घटनांचा आणि देशाच्या विविध भागात पोलिसांकडून करण्यात आलेल्या अतिरेक व अन्याय कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला आहे. काही शहरांमध्ये केवळ आय लव्ह मोहम्मद असे शांततेने लिहिलेले बॅनर्स व पोस्टर्स लावून आपल्या
पैगंबराप्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी आक्रमकपणे कारवाई केली, बॅनर्स काढले आणि त्यांना असंबंधित कायद्यांतर्गत अटक केली. हे अतिशय दुःखद व अन्याय करणार आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरपासून सुरू झालेल्या आणि उत्तर प्रदेशातील बरेली, महाराष्ट्रातील अहिल्यानगर तसेच इतर शहरांमध्ये झालेल्या घटनांनी समाजात अस्वस्थता व संताप निर्माण केला आहे. प्रख्यात इस्लामी विद्वान मौलाना तौकीर रजा खान यांच्या अटकेने समुदायातील दुःख आणि रोष आणखी वाढला आहे. महाराष्ट्राच्या कुल जमाती विफाक यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनात पैगंबर मोहम्मद यांच्या प्रती प्रेम व्यक्त केल्याबद्दल देशभर अटक केलेल्या सर्व निर्दोष युवकांची आणि व्यक्तींची तत्काळ सुटका करण्यात यावी. कुल जमाती तंजीम अकोला की तरफ से आज जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम दिया गया है, जिसमें कानपुर में आई लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इसको लेकर जो प्रकरण हुआ था उस पर मेमोरेंडम दिया गया है कि इस तरह की जो चीज़ें हो रही हैं ये चीज़ें नामुनासिब है. हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साथ मोहब्बत हमारे ईमान का हिस्सा है और उसके बगैर हम जी भी नहीं सकते हैं. लिहाजा ये जो पूरे मुल्क के अंदर माहौल बनाया जा रहा है गिरफ्तारी का और मुसलमानों के खिलाफ क्रैकडाउन करने की कोशिश की गई है, वो इंतहाई गैर कानूनी है और गैर इंसानी है. लिहाजा ये मामला जो है फ़ौरन ख़त्म होने चाहिए. इसी तरह मौलाना तौकीर रज़ा साहब जो एक इस्लामिक स्कॉलर है और मुअज़्ज़ज़ शख्स हैं, उनकी गिरफ्तारी और फिर उनके खिलाफ जो एक्शन हुआ है वो भी गैर कानूनी है और हम उस पर अपने सख्त रंज और गम और गुस्से का इज़हार करते हैं. लिहाजा इस तरह की कार्रवाइयाँ ये नामुनासिब हैं. दूसरी बात यह है कि जितनी भी मजहबी शख्सियात हैं तो उनका एहतराम सबके लिए ज़रूरी है. लिहाजा हम डिमांड करते हैं कि मुल्की सतह पर एक कानून बनाया जाए जिसमें तमाम मज़ाहिब की जो काबिल एहतराम शख्सियात हैं उनके सिलसिले में कानून बने, कोई किसी भी मजहबी शख्सियत की बेहुरमती ना करे. इस सिलसिले में आज ये मेमोरेंडम दिया गया था कुल जमाती तंजीम की तरफ से. शुक्रिया. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आज हम कलेक्टर ऑफिस आए थे. कुल जमाती तंजीम अकोला की जानिब से तमामी उलमा इकराम और दीनी जमातें हमारे साथ में शामिल थी और यहाँ पर आकर हमने कलेक्टर साहब को मेमोरेंडम दिए. इसमें हमने डिमांड की कि जो एक मुसलमानों के ख़िलाफ़ में एक सोची समझी साजिश हो रही है और जो एक एपिसोड हुआ है कि अल्लाह के नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत का जब मुसलमान इज़हार कर रहे थे तो उसके सिलसिले में पुलिस ने जो रवैया अख्तियार किया है वो इंतहाई गैर इंसानी है और गैर कानूनी है कि हम मुसलमान हैं और अल्हम्दुलिल्लाह हम हमारे नबी से मोहब्बत करते हैं और ये हमारे ईमान का तकाजा है, तो उसका इजहार भी हम कर सकते हैं. हम भारत में रहते हैं और भारत जो है एक आज़ाद मुल्क है और यहाँ का हर शहरी को ये इख्तियार है कि वो अपने इजहार राय का ख्याल इजहार कर सकता है. तो हम उसी तरह मुसलमान उसी तरह अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत का इजहार कर रहे थे जो कि कानूनी तौर पर जायज़ चीज़ थी, लेकिन पुलिस ने उसकी खिलाफ में गैर इंसानी और गैर कानूनी एक्शन किया, मुसलमानों को जुल्म सितम का निशाना बनाया और ख़ुसूसन हमारे जो बहुत बड़े एक आलिम दीन है तौकीर रज़ा साहब, तो उनकी भी शान में गुस्ताखी की गई और उनको अरेस्ट किया गया और उन पर गलत चार्जेस लगाए गए. तो उसकी हम सख्त अल्फाज में निंदा करते हैं और हम डिमांड करते हैं कि इस तरह के जितने भी झूठे केसेस और गलत केसेस बनाए गए मुसलमानों के खिलाफ में तो उसको वापस लिया जाए और मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में अगर कहीं पर गुस्ताखी हो रही है तो उसके खिलाफ में सख्त से सख्त कार्रवाई की जाए और ऐसा कानून बनाया जाए. शुक्रिया. धार्मिक निंदा रोखणारा सर्वसमावेशक कायदा तत्काळ लागू करावा अशी मागणी कुल जमाती विफाकचे महाराष्ट्र अध्यक्ष जियाउद्दीन सिद्दीकी यांनी केली आहे. अकोल्यात निवेदन देणाऱ्यांमध्ये सदर कुल जमाती तंजीमचे मौलवी तुफैल अहमद नदवी साहब, मुफ्ती वाजिद साहब, मौलवी मुजफ्फर साहब, मौलवी ताहिर साहब, मुफ्ती शाहनवाज साहब, सादिकत नदवी साहब, काशिल जमाल खान साहब, सय्यद सुहेल साहब, मोहम्मद कलीम साहब, अयाज खान साहब, तनवीर खान साहब, राहिल इस्माईल साहब, इब्राहिम साहब टाटा यांची उपस्थिती होती. अकोला महाराष्ट्रासाठी RRC न्यूजसाठी युसुफ शेख यांचा विशेष रिपोर्ट. अकोला विभागात ई बसेसचा प्रारंभ करण्यात आला होता. अकोला विभागाला आणखी 13 ई बसेस मिळाल्या असून अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ई बसेसच्या प्रवासी सेवेचा लाभ मिळणार आहे. एसटी महामंडळाकडून अकोला विभागाला 4 ई बसेसचा पहिल्या टप्प्यात मिळाला होता. 4ही बसेस अकोला आगार क्रमांक 2 ला देण्यात आले. सोमवारी शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकातून अकोला ते अमरावती, अकोला ते वाशिम आणि अकोला ते बाळापूर या मार्गासाठी ई बसेस धावल्या. आता विभागाला 13 ई बसेस मिळाल्या. यामधील 6 बसेस आगार क्रमांक 2 ला तर आगार क्रमांक 1 ला 7 ई बसेस देण्यात येणार आहे.
बसचा वेग 80 किलोमीटर प्रति तास असणार असून लवकरच टप्प्याटप्प्याने व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. अकोला विभागाला आणखी काही ई बस प्राप्त झाल्यानंतर इतरही मार्गावर ई बस सेवा सुरू करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात अकोला ते अमरावती, अकोला ते वाशिम, अकोला ते बाळापूर या दरम्यान ई बस सेवा करिता 2 फेऱ्या, वाशिम करिता 4 सुरू करण्यात आली. अमरावती फेऱ्या दररोज सुरू आहेत. विभागाला आणखी काही बसेस मिळणार असून विभागातील इतर आगारांना वितरित करण्यात येतील अशी माहिती आहे. महामंडळाच्या अकोला विभागीय वर्कशॉप कोलखेड येथे ई बससाठी चार्जिंग सेंटर उभारण्यात आले असून या बसमध्ये 43 लोक प्रवास करू शकणार आहेत. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा 2025 मध्ये वडाळी सटवा येथील जय भवानी गणेश उत्सव मंडळाने प्रथम पारितोषिकाचा बहुमान पटकावला आहे. उत्कृष्ट सादरीकरण, शिस्तबद्ध आयोजन आणि सामाजिक उपक्रमांमधील उल्लेखनीय कामगिरीमुळे मंडळाला हा पुरस्कार मिळाला. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा 2025 मध्ये अकोट परिसरातील एकूण 151 गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. गणेश मंडळांचे परीक्षण, सजावट, शिस्त, सामाजिक संदेश आणि पर्यावरण पूरकता या महत्त्वाच्या निकषांवर करण्यात आले. या सर्व बाबींमध्ये वडाळी सटवाई येथील जय भवानी गणेश उत्सव मंडळाने उल्लेखनीय कामगिरी करत पहिले स्थान प्राप्त केले. पुरस्कार वितरण समारंभ अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला एसडीपीओ तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अकोट उपविभागीय निखिल पाटील, अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोरजी जुनगरे आणि उपनिरीक्षक काटोले मॅडम यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते जय भवानी गणेशोत्सव मंडळ वडाळी सटवाई यांना प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशाबद्दल वडाळी सटवाई गावात आनंदाचे वातावरण असून मंडळाच्या सर्व सदस्यांचे कौतुक होत आहे. मंडळाच्या अध्यक्षांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, हे यश केवळ मंडळाचे नाही तर संपूर्ण गावाचे आहे. पुढील वर्षी आणखी चांगले सादरीकरण करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. राज्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांची धिंड काढण्याचा नवा पॅटर्न राबवला जात आहे. अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सुरू केलेल्या या दहशत कमी करण्याच्या पॅटर्नचे सामान्य नागरिकांकडून कौतुक होत असताना पातूर शहरानेच याचा अनुभव घेतला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला शिवम उर्फ शिवा निलखन याची पातूर पोलिसांनी शहरातून धिंड काढली. MPDA मधून तुरुंगातून सुटून जेमतेम महिना उलटत नाही तोच त्याने पातूर परिसरात पुन्हा दादागिरी करण्यास व दहशत पसरवण्यास सुरुवात केली होती. 13 ऑक्टोबरच्या पहाटे त्याने एका युवकाला बेदम मारहाण केली. त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायावरही त्याने हल्ला करून जखमी केले. या कृत्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. दहशत कमी करण्यासाठी पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलिसांनी गावगुंड शिवम उर्फ शिवा निलखन याची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने ही धिंड काढली. त्याचबरोबर सीन रिक्रिएट केला गेला. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गावगुंडांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण करण्यात आला आहे. पातूर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईबद्दल शहरातील सामान्य नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र चर्चा आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. दिवाळीच्या तोंडावर खासगी लूट, ट्रॅव्हल्सचे भाडे झाले तिप्पट. RTO हातावर हात ठेवून प्रवाशांचे मात्र दिवाळे निघणार. बुलढाण्यात 1 लाख बोगस मतदार, महायुतीच्या आमदारांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. सरकारी बी टेन्युअर जमिनीच्या नोंदीत मोठा घोळ, जिल्हाधिकाऱ्यांनी करावी भूमी अभिलेखची स्वतंत्र तपासणी. बाजारपेठेत दिवाळीची खरेदीची धामधूम, पणत्या, आकाश दिवे खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी. गुन्हेगारांवर चांडक पॅटर्नचा वचक कायम, सराईत गावगुंडांची पातूर शहरातून धिंड.
पोलिसांच्या कारवाईचे कौतुक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,39,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.